31 ऑगस्ट रोजी रेशीमबाग मैदानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या स्वप्नपूर्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। त्या अनुषंगाने रेशीमबाग मैदानाच्या समोर ज्या 868 बसेस संपूर्ण जिल्ह्यातून येथे येणार आहेत, त्यासाठी वाहतूक पोलिसांनी नियोजन केलंय। या नियोजनाबद्दल सविस्तर माहिती ट्रॅफिक डीसीपी शशिकांत सातव यांनी दिली आहे। दिनांक 31 ऑगस्ट रोजी रेशीमबाग मैदान नागपूर या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या स्वप्नपूर्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने रेशीमबाग मैदानाच्या समोर आम्ही ज्या 868 बसेस संपूर्ण जिल्ह्यामधून या ठिकाणी येणार आहेत त्याचं नियोजन केलेलं आहे। त्या बसेसचं ड्रॉपिंग पॉईंट, त्या बसेसचं पिकअप पॉईंट आणि त्या बसेसचं पार्किंग पॉईंट कोणकोणत्या ठिकाणी असणार आहे याचं सुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे। ट्रॅफिकच्या अनुषंगाने जो VIP रूट आहे आणि ह्या महिलांना आणणार आणि नेणाऱ्या ज्या बसेस आहेत त्यांचा रूट सुद्धा आम्ही सुरक्षित केलेला आहे। सर्व प्रकारची सुविधा महिलांच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे। आम्ही ट्रॅफिकचा जो बंदोबस्त आहे तो 30 अधिकारी आणि 500 पेक्षा जास्त अंमलदार आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत। जो अप्सरा चौक आहे, आवारी चौक आणि भोला गणेश चौक या चौकाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचं इतर वाहन, कोणतेही प्रायव्हेट वाहन या ठिकाणी येणार नाहीये। आम्ही नोटिफिकेशन सुद्धा ट्रॅफिक डिपार्टमेंट कडून जारी केलेलं आहे। त्यामध्ये आम्ही नमूद रस्ते जे आहेत, कोणते रस्ते नागरिकांनी वापरायचे आणि कोणते वापरायचे नाही आहेत याची सुद्धा आम्ही सूचना दिलेली आहे। कृपया नागरिकांनी रेशीमबागकडे येणारा जो मार्ग आहे, जे सर्व मार्ग येतात, भोला गणेश चौकातून येतोय, CP अँड बेरार कॉलेजकडनं येतोय किंवा मग क्रीडा चौकाकडनं येतोय, ते सर्व रस्ते सामान्य नागरिकांसाठी त्यांच्या व्हेकलसाठी बंद राहणार आहे। कृपया नागरिकांनी जे डायव्हर्जनचे रूट दिलेले आहेत त्याचा वापर करावा आणि कोणतीही गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी।